नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आपण विधी साक्षरता या उपक्रमामध्ये भूसंपादनाच्या संदर्भातली एक मालिका सुरू केलेली आहे. मागील एपिसोडमध्ये आपण महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1995च्या संदर्भात व्हिडिओ केला होता आणि त्यावरती चर्चा केली होती. त्यानंतर थोडासा खंड पडला, पण दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागामधून अनेक कॉमेंट्स आले आणि शक्तिपीठ महामार्ग आणि त्याचं जे काही भूसंपादन आहे याच्या संदर्भात व्हिडिओ करा अशी विनंती बऱ्याच श्रोत्यांकडून वाचकांकडून आली. म्हणून आज आपण महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेला जो शक्तिपीठ महामार्ग आहे, त्याला शक्तिपीठ हायवे असंही म्हणतात. साधारण लांबी 802 ते 803 किलोमीटरची आहे. वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून हा सुरू होतो आणि समाप्ती त्याची जी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुढच्या बाजूला गोव्याच्या जवळ पत्रादेवी, त्याला महाराष्ट्र गोव्याची सीमा म्हणतात, त्या ठिकाणी तो संपतो. साधारण वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यातून सध्या हे 1110 किलोमीटरचं अंतर या महामार्गामुळं 802 ते 805 किलोमीटरच्या अंतरावरती येईल. आणि नागपूर ते गोवा त्याला 18 तासाचा प्रवास करावा लागतो. तो 8 तासामध्ये या ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेवरती उत्तम गुणवत्तेच्या मार्गावरून वेगवान प्रवास होऊ शकेल. हा 6 लेनचा सर्वांगीण विकसित असणारा मार्ग होणार आहे. साधारण 86,300 कोटी रुपये यावरती खर्च अपेक्षित आहे. या 12 जिल्ह्यात जवळपास 8,000 हेक्टर जमीन, त्याला पण 20,000 एकर जमीन म्हणतो, तेवढी जमीन त्याला लागणार आहे आणि 83,600 किंवा 86,000 कोटीचा खर्च त्यासाठी येणार आहे. याची इम्प्लिमेंटिंग एजन्सी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे ते असणार आहे. आणि त्यासाठी 2 कायदे वापरले जातील ॲक्विजिशनसाठी. एक आहे महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955, हा ॲक्विजिशनसाठी वापरला जाईल. आणि मूल्यांकनासाठी जो कायदा आहे 2013चा भूसंपादनाचा नवीन कायदा, मूल्यांकनासाठी त्याच्या तरतुदी, म्हणजे 2 कायद्याच्या 5-5 तरतुदी याच्यामध्ये शेतकऱ्याला माहीत असल्या पाहिजेत. आणि मग भूसंपादनाविषयी शेतकऱ्यांनी स्वतःची भूमिका ठरवली पाहिजे. याचं काही भागात स्वागत होतं, काही भागात विरोध होतो. उदाहरणार्थ कोल्हापूरचे 60 गावं जे 126 किलोमीटरचा भाग आहे, तिथे साधारण काहीसा विरोध होतो. सांगलीतली 19 गावं, एकूण 12 जिल्ह्यामध्ये 12,589 गटांमधून हा महामार्ग जातो. यासाठी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या महामार्ग अधिनियम 1955 जो आहे त्याचा 15(2) कलम 15(2) नोटिफिकेशन निघालेलं आहे. फक्त बीड, लातूर आणि परभणी अशा 2-3 जिल्ह्यामध्ये नोटिफिकेशन काही दिसून आलं नाही. बहुतेकांचे नोटिफिकेशन वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. असं कलम 15(2) जो आहे त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा सार्वजनिक प्रयोजनासाठी शासनाला जमीन हवी असते, तेव्हा याचं भूसंपादन करण्यात येणार आहे असा हेतू स्पष्ट करणारं पहिलं नोटिफिकेशन असतं. आणि या हेतूला काही विरोध असेल तर कलम 17 प्रमाणे त्यावरती हरकती घेण्यासाठी 21 दिवसाचा किंवा 1 महिन्याचा कालावधी दिला जातो. त्या हरकतीची सुनावणी केली जाते, त्यांचं म्हणणं ऐकलं जातं, त्यावरती निर्णय दिला जातो आणि मगच पुढचं जे नोटिफिकेशन आहे कलम 18चं, की ज्याच्यामुळे ते भूसंपादित होईल. म्हणजे पहिला टप्पा यात पूर्ण झाला आहे, प्री नोटिफिकेशन झालं. पण त्याच्यानंतर दुसरं नोटिफिकेशन 1 वर्षाच्या आत काढावं लागतं. पहिलं नोटिफिकेशन होऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेला, कारण याच्यावरती चर्चा आणि विरोध अशी चालू आहे. सरकारने यासाठी कायद्यात अमेंडमेंट केली आणि या पिरियडला 1 वर्षाच्या पिरियडला एक्सटेन्शन देखील घेतलेलं आहे. तेव्हा ही संपूर्ण जी काही मंजुरीची प्रक्रिया आहे ती चालू आहे. शासनाचा हेतू आहे की जनजीवन वेगवान करत असताना या कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्टच्या सिस्टममध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन देखील व्हावं, म्हणून या महामार्गामुळं नांदेड जिल्ह्यातील माहूरची रेणुका माता, उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी, कोल्हापूर जिल्ह्यातील महालक्ष्मी आणि गोवा परिसरातील पत्रादेवी हे शक्तिस्थळं, हे शक्तिपीठं जोडली जातील. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग जोडली जातील. आणि पंढरपूर, अंबेजोगाई, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी
आणि औदुंबर हे अन्य तीर्थक्षेत्र देखील यातनं जोडले जातील. याचा हेतू असा आहे, कृषी पर्यटन तर व्हावंच, उद्योग आणि मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी आणि महामार्गामुळं रोजगार निर्मिती व्हावी. यासाठी काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे. मी व्यक्तिशः भूसंपादनाचं काम अनेक वर्ष केलेलं आहे. मी सेवेत असताना मला माहिती आहे की जर का लोकांशी शासनाला संवाद चांगला साधता आला आणि संवाद झाला तर असे प्रश्न मिटतात. सर्वच शेतकऱ्यांचा सदैव विरोध असतो असं मुळीच नाही. शेतकऱ्याला त्याच्या स्वतःच्या जमिनीविषयी त्याला व्यवस्थित जर का मूल्यांकन मिळालं तर लोक सार्वजनिक हेतूला, सार्वजनिक हिताला प्राधान्य देतात. सर्वच विरोध करत नाहीत. सुरुवातीचा काही काळ विरोध असतो आणि नंतर जेव्हा त्यांना कन्व्हिन्स होतं की हे होणार आहे, शेवटी घटनेमध्ये आणि कायद्यामध्ये शासनाला दिलेले अधिकार हे प्रचंड आहेत. त्याला इमिनंट डोमेन असं म्हटलं जातं. जेव्हा एखादी गोष्ट शासनाला करावीशी वाटते आणि ती व्यापक सार्वजनिक हिताची असते तेव्हा ती करता येते आणि कायद्याच्या परिभाषेमध्ये ती सिद्ध होते. त्यामुळं सार्वजनिक हित आणि वैयक्तिक हित हे समोर ठेवल्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं ते सार्वजनिक हित. त्यामुळं हा प्रकल्प ठरल्याप्रमाणे 2030 ते 2032 पर्यंत अपेक्षित आहे करणं. यातनं टुरिझम वाढ व्हावी, रोजगार, रस्त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये बांधकाम व्यवसाय, हॉटेल, धाबे, त्या भागातील निरनिराळे उद्योजक आणि त्या भागामध्ये निरनिराळे ग्रोथ सेंटर्स निर्माण व्हावेत. कृषी आणि औद्योगिक विकास व्हावा, त्या गावांचा कायापालट व्हावा, हाही त्याला म्हणजे याला कारण आहे किंवा हाही एक हेतू आहे. शेतकऱ्यांचा विरोध कशासाठी असू शकतो? काही शेतकरी म्हणतात की जमिनी बागायती आहेत, जातात. हो, नक्की बागायती जमिनी असतील ते जात असतील आणि त्या ठिकाणी बागायती जमिनी कमीत कमी घ्याव्यात. इरिगेटेड क्रॉप्स आणि त्याला आपण फूड सिक्युरिटी म्हणतो, अशा कमीत कमी नुकसान होईल अशा पद्धतीनं त्या रोडचं अलाइनमेंट केलं जावं, यासाठी नक्की शासन प्रयत्नशील असणार आहे. सुपीक जमिनी गेल्या तर मोठा धोका उद्भवतो आणि शेतकऱ्यांचं जे लाईव्हलीहूड आहे ते उघड्यावरती येईल का, हा काही प्रश्न आहे. आणि बाकी इतर काही मुद्दे असू शकतात. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याचं असतं त्याची जमीन आणि त्या जमिनीचं मिळणारं मूल्यांकन. आता लँड ॲक्विजिशनसाठी देखील 20,000 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. याशिवाय जल, जंगल आणि निसर्ग या संदर्भाची चिंता, असे काही इश्यूज किंवा शेतकऱ्याच्या विरोधाचे मुद्दे असू शकतात. याचे सध्या 5 टप्पे करण्यात आलेले आहेत. 2022 मध्ये आराखडा तयार झाला, सरकारची मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली. 2024 मध्ये प्रत्यक्ष अभ्यास आणि ज्याला आपण डिटेल रिपोर्ट म्हणतो, त्याच्यानंतर पाहणी रूट फायनल झाला. 2025 मध्ये म्हणजे 24 मध्येच अशा नोटिफिकेशन निघायला सुरुवात झाल्या. 23-24 मध्ये नोटिफिकेशन्स काढल्या गेल्या. प्राथमिक नोटिफिकेशन बहुतेक सर्वत्र काढल्या, 2-3 जिल्हे सोडले तर. आणि 25ला भूसंपादनाचं प्रत्यक्षात कार्य सुरू व्हावं असं अपेक्षित आहे. यावरती चर्चा अजून चालू आहे. साधारण शेतकऱ्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, भूसंपादनाची प्रक्रिया काय. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे 2 कायदे आहेत. एक महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, त्याचं कलम 15 ते 19, 15, 16, 17, 18 आणि 19 हे 5 कलम हे ॲक्विजिशनच्या प्रक्रियेसाठी आहेत. आणि 2013चा जो नवीन भूसंपादनाचा कायदा आहे, त्या भूसंपादन कायद्यातील 26 ते 30, 26, 27, 28, 29, 30 हे 5 कलम, 5 अधिक 5 हे 2 कलम, याप्रमाणे हे सगळं होईल. त्याचं मूल्यांकन कसं मिळेल? या भूसंपादन कायद्यातल्या कलम 26च्या खाली आणि ह्या 26 ते 30च्या खाली 3 शेड्यूल्स आहेत. शेड्यूल 1 जे आहे, परिशिष्ट 1 या 2013च्या कायद्याला, त्यामध्ये जमिनीचं मूल्यांकन कसं द्यावं याचं विवरण आहे. 2 मध्ये जर तुमची घरं गेली, राहती घरं, राहत्या वस्त्या, राहती दुकानं, तर त्यात बदल्यात तुम्हाला काय मिळावं हे शेड्यूल 2 म्हणजे परिशिष्ट 2 मध्ये लिहिलेलं आहे. आणि जर का एखाद्या गावाचंच पुनर्वसन करण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी कोणत्या अम्युनिटीज मिळाव्यात, 35-30 अम्युनिटीज आहेत, त्या परिशिष्ट 3 मध्ये दिलेल्या आहेत. याला भूसंपादनाचे पूर्ण 2013चे नियम लागू आहेत. शिवाय पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीचे, ज्याला रिसेटलमेंट अँड रिहॅबिलिटेशन म्हणतो, तेही रूल लागू आहेत. पहिलं नोटिफिकेशन मी सांगितलं 15/2 प्रमाणे निघतं. 15/2चं नोटिफिकेशनमध्ये भूसंपादनाचा हेतू जाहीर केला आणि त्या हेतूला कुणाचा विरोध असेल तर त्याच्याविषयी हरकती ऐकल्या जातात, त्या हरकती ठरवल्या जातात. त्यावरती प्रत्येक हरकतीवरती संधी देऊन निर्णय घेतला जातो
आणि त्यानंतर एक रिपोर्ट तयार करून शासनाला पाठवल्यानंतर जेव्हा शासनाची खात्री होते की आता हा भूसंपादनाचा हेतू निश्चित आहे, याला फारसे विरोध नाही, लोक काय करतात, 15-2 म्हणजे जेव्हा हेतू स्पष्ट केला तेव्हाच ते माझ्या जमिनीत अमकी पिकं आहेत, तमकी पिकं आहेत, त्याचा भाव जास्त मिळावा वगैरे वगैरे लिहितात. तो 15-2 मध्ये येत नाही. त्यानंतर एक नोटिफिकेशन येतं 18 सेक्शनचं, की ज्यामध्ये सगळ्यांच्या हरकती ऐकल्यानंतर शासनाचा संमत झाला आहे की ही जमीन या शक्तीपीठ महामार्गासाठी, या सार्वजनिक प्रयोजनासाठी ॲक्विजिशन केली जावी, याविषयी शासनाची खातरजमा झाली. आणि म्हणून आता या नोटिफिकेशनद्वारे, या अधिसूचनेद्वारे ही जमीन आता भूसंपादित करण्यात येते. आणि त्या दिवशी हे नोटिफिकेशन एकदा राजपत्रात आणि 2 वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं की भूसंपादनाची प्रक्रिया इथे थांबते. म्हणजे काय होते, भूसंपादन झालं, ती जमीन सरकारच्या ताब्यात, सरकारच्या मालकीची झाली. आता पुढची प्रक्रिया काय, या जमिनीची किंमत ठरवणं. आणि मग पुढची जी प्रक्रिया आहे ती कलम 19 मध्ये आहे. आपण 15 पाहिलं, 16 मध्ये प्रवेश करता येतो, पहिलं नोटिफिकेशन निघालं, 17 मध्ये आक्षेप घेता येतात, 18 मध्ये नवीन नोटिफिकेशन काढता येतं भूसंपादनाचं, आणि 19 मध्ये या जमिनीचं मूल्यांकन कसं आहे ते ठरवायचं आहे. आणि ते मूल्यांकन ठरवताना 2013च्या 24 ते 30 आणि परिशिष्ट 1 ते 3 हे तपशिलात पाहिलं जातं. आणि या ठिकाणी प्रत्यक्षात जमीन कुणाच्या नावावरती आहे, प्रत्यक्षात जमीन किती क्षेत्र आहे, ती जिरायत आहे की बागायत आहे, गेले 3 वर्ष, आधीचे 3 वर्ष ती बागायत होती का, जर कोणी राहत असेल तर त्याचं घर आधी 3 वर्ष तिथे होतं का, तिथे जर का काही कुळ राहत असतील, शेताचे मजूर राहत असतील का, तिथे काही अतिक्रमण केलेली वस्ती असेल, ती जर आधीच्या पासून 3 वर्षापर्यंत असेल तर त्याचं सगळ्यांचं पुनर्वसन करावं लागतं. जे घरं असतील, दुकानं असतील, विहिरी असतील, फळबागा असतील, या सगळ्याचं मूल्यांकन करावं लागतं. जमिनीच्या मूल्यांकनासाठी रेडी रेकनरचा भाव आणि गेल्या 3 वर्षात त्या जमिनी, जी भूसंपादन होते त्या जमीन आणि जमिनीच्या आसपास त्याच्या पंचकृषीमध्ये जे जास्तीत जास्त भाव असतील त्या जमिनीसारख्या जमिनीचे त्याची सरासरी काढली जाते. जो त्यातला हायेस्ट भाव असेल तो मार्केट रेट ठरवला जातो. त्या मार्केट रेटला, तर या सगळ्या जमिनी जर का ग्रामीण हद्दीतील असतील तर त्याला 2 ने गुणाकार केला जातो, त्याला गुणांक म्हणतात, फॅक्टर. म्हणजे समजा 10 लाख रुपये पर एकर आलं, आपण अंदाजाने मी म्हटलोय, 10 एकर नाही, कदाचित जास्त असेल, 40 लाखही असेल, 50 लाखही असेल, 1 कोटी पण असेल. आपण 10 लाख पकडलं, त्याला आपण 2 ने गुणाकार केला, 20 लाख आलं. मग तितकाच त्याच्यावरती सोलॅटियम, ज्याला आपण दिलासा रक्कम म्हणतो, ती दिली जाते. म्हणजे झाली 4 पट. हे 2 पट झाले होते आधीचे, अधिक 2 पट, 4 पट झाले. ज्या तारखेला पहिलं 15-2चं नोटिफिकेशन निघालं त्या तारखेपासून तर अवॉर्ड करेपर्यंत साधारण वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाचा कालावधी जातो. त्याच्यावरती मूळ रकमेवर, म्हणजे पहिली जी रक्कम आपण 10 लाख ठरवली त्या रकमेवरती 12% व्याज, तुमच्या उभ्या पिकाचं जितकं नुकसान झालं असेल ते ऍक्च्युअल रेट प्रमाणे मार्केट कमिटी किंवा निर्णय ठिकाणी, तर ऊस असेल तर ऊसाचा काय कारखान्याचा भाव चालू असेल तो, जर का तुमचं ज्वारी, बाजरी, कपासी, सोयाबीन अशी पिकं असतील तर त्याचं जे काही मार्केट कमिटी किंवा निर्णय बाजार संस्थांमध्ये चालू असणारा भाव आणि त्याचं यील्ड आणि प्रत्यक्ष त्याचं झालेलं नुकसान. जर का झाडं असतील तर फलोत्पादन अधिकारी किंवा कृषी अधिकाऱ्यांमार्फत, विशेष तज्ज्ञांमार्फत झाडं कधी लावली होती, प्रत्यक्षात फळं द्यायला कधी सुरुवात झाली आणि यापुढे किती काळ ती फळं देऊ शकतील, अशा पद्धतीनं जे काही सायंटिफिक पद्धत आहे त्याची, त्या पद्धतीने त्याचं मूल्यांकन केलं जातं. त्याला देखील मग सोलॅटियम दिला जातो. तसंच आपण फळबागा झालं, आपण तिथे बांधकामं असतील, घर असेल, विहीर असेल, ताल असेल, कंपाऊंड असेल, त्याचं देखील PWDच्या मार्फत, म्हणजे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत त्याचं मूल्यांकन केलं जातं आणि त्याचे देखील पूर्ण पैसे सोलॅटियमसह दिले जातात. असा टोटल केल्यानंतर एक तुमचा अवॉर्ड तयार होतो. जर का वस्ती उठवली जात असेल मग त्यांची राहण्याची काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी लागेल. त्यासाठी परिशिष्ट 2 म्हणजे शेड्यूल 2 मध्ये त्याच्या सगळ्या तरतुदी आहेत. काय दिलं पाहिजे त्याच्या पुनर्वसनासाठी, पुनर्वसन भत्ता आहे, त्याचा निर्वाह भत्ता आहे,
त्याचा ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक भत्ता आहे, ही सगळी जे काही आहे ते त्यांना द्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं ज्यांचं पुनर्वसन करावं लागेल यांच्यासाठीचे बेनिफिट्स वेगळे आहेत. ते कलम 31 आणि जे काही परिशिष्ट 2 आणि 3 आहे त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने हे सगळं आहे. आता भूसंपादनाच्या 2 पद्धती आहेत. एक आहे थेट खरेदीची पद्धत. सरकार काय करतं, इतक्या तपशिलात जाण्यापेक्षा पहिल्या नोटिफिकेशन नंतर लोकांना विचारतं की तुम्ही तयार असाल तर सांगा, आपण कन्सेंट अवॉर्ड करू. म्हणजे शेतकऱ्याला आपण 4 पट तर देतो हे पाहिलं, सरकार आणखी 25% त्याच्यावरती देतं. म्हणजे 4.25 पट साधारण शेतकऱ्याला देतं. शेतकरी जर तयार असेल, त्यांना किंमत मान्य असेल तर सरळपणे खरेदी खत करायचं, त्यांना ती लिहून द्यायची ॲग्रीमेंटद्वारे आणि ताबा पण देऊन टाकायचा. ही एक पद्धत झाली आणि यांनी फटाफट चांगल्या पद्धतीने लँड ॲक्विजिशन होऊ शकतं. समृद्धी महामार्गाचं मेजर काम भूसंपादनाचं यातनं झालं आणि लोक देखील खुश आहेत. अनेकांना खूप छान पैसे मिळालेले आहेत. हा अत्यंत सुंदर असा मार्ग आहे. दुसरा, ज्यांना असं वाटतं की नाही, जे सरकार देऊ करतं आहे हे 4 पट आणि 25%, 4.25 पट, त्याच्यापेक्षा माझ्या जमिनीचं मूल्य जास्त आहे आणि मला आज जर सरकारने दिलं नाही तर मला त्यासाठी भांडण लावायचं आहे, म्हणजे ज्याला दावा लावायचा असतो, ज्याला वाद करायचा असतो, अशांसाठी सक्तीचं भूसंपादन आहे. सक्तीच्या भूसंपादन मी सांगितलं की तुम्हाला 4 पट मिळतील, 12% प्रमाणे त्याचं व्याज मिळेल. शिवाय हे आवडलं नाही तर अंडर प्रोटेस्ट ते घेऊन त्याच्यावरती आर्बिट्रेशनमध्ये जाता येतं. आर्बिट्रेटरचा निकाल आवडला नाही तर जिल्हा न्यायालयात, आणि जिल्हा न्यायालयाचा निकाल आवडला नाही तर उच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निर्णय पटला नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये. अशा पद्धतीने न्यायाचे दरवाजे सर्वत्र खुले असतात. शेवटी दोन्ही मार्गाने जमीन ही द्यायलाच लागते. एकदा भूसंपादन झालं की सरकार ते ताब्यात घेतं. ताब्यात घेण्याच्या तरतुदी शासनाच्या आहेत आणि शासनाच्या कार्यपद्धती ताब्यात घ्याव्या लागतात. तेव्हा सार्वजनिक हिताच्या जेव्हा बाबी येतात तेव्हा पुरेसा मोबदला जर मिळत असेल तर शेतकरी नक्कीच हो म्हणतात. सगळेच शेतकरी विरोधासाठी नसतात. अनेकांना संवादाने हे प्रश्न मिटावेत असं वाटतं. सरकार कशा पद्धतीने ते अप्रोच करतं, सरकारी अधिकारी कशा पद्धतीने ते अप्रोच करतात यावरती प्रश्न सुटतात. काही काळासाठी स्थानिक दबाव असू शकतो, हळूहळू हा दबाव निवळतो आणि प्रश्न सुटतात. असाच हा शक्तीपीठ महामार्ग आहे की याच्यामध्ये 2 कायद्याप्रमाणे हे भूसंपादन होणार आहे. आणि या 2 कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी फक्त सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं पाहिजे, आपल्या जमिनीत जी जाणीर आहे तिचं वारसाच्या नोंदी झालेल्या आहेत का, ती बागायत आहे की जिरायत आहे, त्याचे पिकाच्या नोंदी आहेत की नाही ते पाहिलं पाहिजे. नसतील तर त्या करून घेतल्या पाहिजेत. जर त्यात घर असेल, विहीर असेल, रस्ते असतील, कंपाऊंड असेल, फळबागा असतील, त्याच्या विशिष्ट नोंदी असल्या पाहिजेत. हल्ली याचं जे जॉईंट व्हेरिफिकेशन होतं म्हणजे संयुक्त मोजणी, त्याच्यामध्ये भूसंपादनाचे अधिकारी असतात, मोजणीचे अधिकारी असतात, कृषी विभागाचे अधिकारी असतात, हॉर्टिकल्चरचे अधिकारी असतात, MSRDC म्हणजे ज्याला आपण अक्वायरिंग बॉडी म्हणतो त्यांचे अधिकारी असतात. या सगळ्यांच्या समक्ष सॅटेलाइट कॅमेरे लावून ही सगळी तपासणी होते. खरं तर त्याचं व्हिडिओ चित्रण करावं असा देखील आग्रह शेतकऱ्यांनी धरला पाहिजे. म्हणजे नंतर प्रश्न नको की लोक म्हणतात की नाही त्या दिवशी झाडं होते, हे म्हणतात नाही, शेतकरी म्हणतो झाडं होते, ती टीम म्हणते आम्ही गेलो तेव्हा झाडं नव्हते. ते एकदा व्हिडिओत आलं तर मग प्रश्न येणार नाही. खरं तर 15/2ची जी नोटिफिकेशन आहे, ज्याला आपण प्राथमिक नोटिफिकेशन म्हणतो, त्यानंतर केलेला कोणताही विकास मूल्यांकनासाठी विचारात घेतला जात नाही. म्हणजे पहिलं नोटिफिकेशन निघालं नंतर तुम्ही झाडं लावली ते विचारात घेतले जाणार नाही, त्याला रोपाची किंमत मिळेल. त्याच्यानंतर तुम्ही बांधकाम केलं त्याचा बिलकुल एक दमडा सुद्धा मिळणार नाही. तेव्हा एकदा भूसंपादन होणार हे माहीत झाल्यावर जर तुम्ही त्याच्यात गुंतवणूक करत असाल आणि त्याच्या 4 पट पैसे मिळतील अशी अपेक्षा ठेवत असाल तर ते चुकीचं आहे. एका अर्थानं ती फसवणूक आहे. कायद्याला अशी फसवणूक मान्य नाही. अनेक कोर्टात अनेक दावे झाले, अनेक केसेसमध्ये कोर्टाने शेतकऱ्यांचं म्हणणं फेटाळलेलं आहे. तेव्हा भूसंपादन होताना ह्या सगळ्या गोष्टी, विशेषतः वारस लागलेत का, वाटपं झालेत का, आपल्या सीमा पक्क्या आहेत का, बागा आहेत का, जिरायत हे लिहिलेलं आहे का, आपले रस्ते लिहिलेले आहेत का, आपल्या फळबागाच्या नोंदी आहेत का, आपल्या विहिरीची नोंद आहे का, आपल्या घराची नोंद आहे का, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी जरा तपासून घेतल्या पाहिजेत. आणि हे एकदा झालं की
जी संयुक्त मोजणी होते त्या दिवशी हजर राहून आपले आजूबाजूच्या शेतकऱ्यांना हजर ठेवून आपण जे दाखवायचं व्हॅल्युएशनसाठी ते दाखवा आणि त्याच्या नोंदी घ्या आणि त्या पंचनाम्याची आणि त्या जॉईंट व्हेरिफिकेशनचं जे काही स्टेटमेंट असेल, विवरणपत्र असेल, त्याची प्रत सर्टिफाईड कॉपी मागून ठेवली पाहिजे. म्हणजे मग नंतर वाद उपस्थित झाला तर त्याचा पुरावा म्हणून वापरता येऊ शकतो. मला असं वाटतं की इतकी दक्षता जर घेतली, मला असं वाटतं की भूसंपादनामध्ये अलीकडं 2013च्या कायद्याप्रमाणे फार छान मोबदला मिळतो आणि इतका छान मोबदला मिळाल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याला सार्वजनिक कामाला विरोध करावा असं चुकूनही वाटणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असे अनेक प्रकल्प चालू आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं सुंदर काम चालू आहे. खरं तर महाराष्ट्र फुलो फळो संपन्न हो आणि यासाठी शेतकऱ्यांनी देखील या विकासाचा भागीदार होण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. कायदा स्वतः समजून घेतला पाहिजे, नियम स्वतः समजून घेतले पाहिजेत आणि मग आपण हक्काच्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. म्हणून तर हा विधी साक्षरतेचा हा आमचा प्रयोग किंवा आम्ही आमचा उपक्रम राबवतो आहोत. आणि या ठिकाणी जर का या कायद्याच्या संदर्भात आपल्या शंका असेल, माझ्या जमिनीला याच्यात किती भाव मिळेल असं असेल तर त्याचं उत्तर नाही मिळणार. तर तुम्हाला या नोटिफिकेशनचा अर्थ काय, या कलमाचा अर्थ काय, ह्या मूल्यांकनासाठीच्या या पद्धतीचा अर्थ काय, असे काही प्रश्न असतील. म्हणजे कायद्याच्या लिटरसीचे प्रश्न असतील. अनेकांचे भेंडोळे आमच्याकडे कागदाचे येतात ते त्यांच्या कन्सल्टन्सीच्या मुद्द्याचे असतात. तसं काम इथे या मंचावरती होत नाही. हा मंच शैक्षणिक स्वरूपाचा मंच आहे, जागरूकता वाढवण्याचा मंच आहे. कायदा, नियम, GR, न्यायनिर्णय आणि याच्या संदर्भातलं जे काही विधीचं ज्ञान आहे ते लोकांचं वाढावं, लोकांना अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या हक्काचं संरक्षण करता यावं, वादाचं निवारण करता यावं, यासाठीचे जे कायदे समजून घेण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील तर जरूर पाठवा आपल्या कॉमेंटच्या माध्यमातून. माझा इथला जो ईमेल ॲड्रेस आहे legalLiteracy1@gmail.com त्यावर तुम्ही मेलही पाठवू शकता. तुम्हाला ज्याची उत्तरं कायद्याच्या संदर्भातले प्रश्न असतील त्याची उत्तरं नक्की आपल्याला मिळतील. मी या ठिकाणी हे 2 कायदे, एक भूसंपादनाच्या कायद्यातले 2013च्या कायद्यातले 26 ते 30 कलम, 3 परिशिष्ट आणि महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1995 मधील 15 ते 19 असे जे 5 कलम आहेत त्याच्यावरची चर्चा आपण आज केली. पण या ठिकाणी थांबू. आणखी काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण पुन्हा त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वेगळ्यानं भेटूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.